आगामी सण उत्सव तसेच निवडणुका याच्या अनुषंगाने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, श्रीरामनवमी तसेच रमजान ईद आदी सण उत्सव लातूर जिल्ह्यात साजरे होणार आहे। तसेच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू आहे। सर्वधर्मीय बांधवांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करत हे जयंती सण उत्सव साजरे करावे। या काळात सामाजिक सलोखा शांतता कायम राखून लातूर जिल्ह्याची परंपरा जोपासावी असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं। जयंती उत्सव आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सर्व समाज प्रतिनिधी, जयंती उत्सव समिती पदाधिकारी यांचा समावेश असलेल्या शांतता समितीच्या बैठकीत लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे बोलत होत्या। यावेळी पोलीस अधीक्षक सोमय्य मुंडे, लातूर शहर मनपाचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। आगामी काळात साजरे होणारे सण जयंती उत्सव या दरम्यान सर्वांनी नियमांचं पालन करत एकमेकांच्या भावनांचा आदर करत उत्साही वातावरणात सण उत्सव साजरे करावे। तसेच या निमित्त आयोजित मिरवणूक शोभायात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं। सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। सर्वांनी कायद्याचं आणि आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक सोमय्य मुंडे यांनी केलं। शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित सर्व समाज बांधवांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदार जागृतीची शपथ देण्यात आली। जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। नमस्कार। आज पोलीस प्रशासनामार्फत शांतता समितीची बैठक आयोजित केली होती। या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील सर्वच धर्मातील समाजातील धर्मगुरू आणि त्याचप्रमाणे समाजातील सगळ्या विविध संघटना विविध संस्थांचे अध्यक्ष आणि सगळे समान सुद्धा नागरिक सुद्धा उपस्थित होते, पत्रकार उपस्थित होते। माझ्या समवेत SP साहेबही आहेत, पोलीस अधीक्षक लातूरचे, महानगरपालिका आयुक्त आहेत। ज्या ज्या शांतताप्रिय समितीच्या सदस्यांनी इथं त्यांच्या काही सजेशन्स दिलेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करणार आहोत। महानगरपालिका आयुक्त सुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील, रस्त्याची डागडुजी असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल, सगळ्याच प्रकारचे MSCBच्या बाबतीत आणि इव्हन पोलीस प्रशासनामार्फत सुद्धा मिरवणुकीचा जो रूट आहे या सगळ्याच बारकाईनी गोष्टी सगळ्या होत आहेत। याच पद्धतीने शांतताप्रिय सदस्यांना आम्ही आवाहन केलं आहे की येत्या काही दिवसातच जसा पवित्र एप्रिल महिना आहे आणि त्या ठिकाणी रमजान ईद आहे, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्याच्यानंतर रामनवमी आहे, महात्मा फुले जयंती आहे, तर या सगळ्या सोबतच निवडणूक प्रक्रिया सुद्धा चालू आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त मतदानाचा हक्क सुद्धा कसा बजावता येईल यासोबत त्यांनी अवेअरनेस करावा आणि त्यांच्या शोभायात्रेसोबतच मतदानाचे सुद्धा काही चांगले IEC करावी याबाबत सुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलं आणि ते सगळ्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। तर अशा प्रकारे लातूर जिल्ह्याचे जी ऐतिहासिक परंपरा आहे शांततेची ती कायम राखत अत्यंत उत्साहात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ही शांतता समितीची बैठक पार पडली आहे। धन्यवाद। लातूरकरांना माझं आव्हान एवढंच राहील की शांतताप्रिय वातावरणात एकमेकांच्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल एक आदराचं आणि शांततेचं सगळा संदेश घेऊन या सगळ्या ज्या पवित्र महिन्यातल्या ज्या सगळे वेगवेगळे सण आहेत ते आपण सगळ्यांनी पार पाडावे। कुठलेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी। निवडणूक प्रक्रिया चालू आहे, आचारसंहिता चालू आहेत, या निमित्ताने ज्या आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना आहेत आपला सण साजरा करताना याचा अवलंब करावा। आणि जिल्हाधिकारी म्हणून मला असंही वाटेल की या सणात ज्या महिला या ठिकाणी सहभागी होतील त्यांच्या सुद्धा सुरक्षिततेचा आणि त्यांच्या सुद्धा भावनांचा सन्मान करून त्यांना सुद्धा सन्मानपूर्वक या सगळ्या सणांमध्ये सहभागी करून घ्याल असं मी सगळ्यांना आवाहन करते। आज रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, महात्मा फुले जयंती याच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। मोठ्या प्रमाणात सर्व समाजाचे ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर महत्त्वाचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते। पूर्ण प्रशासन इथे उपस्थित होतं। माननीय जिल्हाधिकारी महोदया मॅडमच्या अध्यक्षतेखाली अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले। त्या मुद्द्यांवर चांगली चर्चा झाली आणि सूचना याच्यामध्ये सर्व जयंती नियोजन समितींना इथे दिलेल्या आहेत। सर्वांना या माध्यमातून माझं आव्हान असणार आहे की जे सूचना प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने देणार आहेत त्याचे तंतोतंत पालन व्हावे। त्याचबरोबर आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही याची खात्री सर्वांनी करावी आणि हा जो महत्त्वाचे दिवस
आपले येणार आहेत सण उत्सवांचे ते एकदम जल्लोषात व आनंदात साजरे होतील आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची मला खात्री आहे. प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे, न्यूज टुडे 24,